सत्य. जगातील संपूर्ण वस्तू नष्ट होतील, सृष्टीत असंख्य घडामोडी घडतील, पण आत्मा आत्मा हा चिरकाल टिकेल. कारण त्याला आदिही नाही आणि अंतही नाही. अनादी काळापासून आत्मतत्व चालत आलेलं आहे आणि अनंत काळापर्यंत असंच चालत राहील. कारण तो अमर आहे. सर्व देवांच्या उत्पत्तीपूर्वी आत्मा अस्तित्वात होता. म्हणून आपण आत्म्याची पूजा केली पाहिजे, आत्म्यावर प्रेम केलं पाहिजे. तसंच क्षणभर केलेलं आत्मचिंतन सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे. आत्म्याची पूजा केल्यास ती सर्व देवांची पूजा होते. ईश्वर प्राप्तीचा सर्वात साधा आणि सोपा आणि सहज मार्ग म्हणजे आत्मचिंतन. कारण ईश्वर आत्म्याच्या स्वरूपात प्रत्येक हृदयात बसलेला आहे. नुसतं रूपाला न पाहता स्वरूपाला पहा आणि ईश्वर प्राप्ती करून घ्या. आत्मा हा निर्गुण आणि निराकार आहे. त्याला पाहण्यासाठी कोणत्या तरी आकाराची आवश्यकता असते. म्हणून कोणत्याही आकारात निराकाराचं ध्यान करावं. आत्म्याला जात धर्म नसतो. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारसी आदी सर्वांना आत्मचिंतनाने ईश्वर प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण, मोहम्मद पैगंबर, गुरु नानक, येशू ख्रिस्त, भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध या सगळ्यांनी आत्म्याची ओळख करून घेऊन त्याचं चिंतन केलं. म्हणूनच ते ईश्वर रूप झाले. ओम गुरुदेव. Oh.